पोराला जर माळ घालायचं म्हटलं तर घरातली कबूल होत्यात का नाही तेवढं सांगा. पोराला चौथीच्या 5वीच्या 10वीच्या काय असं ते शाळेत आहे पोरग, आणि जर करता त्याला माळ घालायची म्हटलंच, घालू आहो घाला या पोरग्याला एवढ्या असू दे एक माळ करी, कबूल होती लवकर. अनुभव आहे का नाही? कबूल होत. तेच पोरग जरा मोठं झालं आणि दारू पिऊन येऊन आई बाबाला पायताना मारा लागलं की मग महाराजाच्याकडे येतात आणि महाराजाला एवढी माळ तुम्ही, म्हणजे कटकटा ओकटी मूर्ती लोकीचे उपराटे मोडून ठेवलं, हात पाय नाही तर डोळं काढून ठेवलं, म्हणजे आंधळं केलं की जास्त भजन करतात का? ज्याला सुंदर शरीर दिलंय ती भजन करतात. कोणची करतात? गोपाळपूरला गेलाय का नाही? पंढरपूरला गेल्या कसली देखणी आहेत काय? नाही ना. ही म्हणजे एकाला कोणाला हातच आहे तर कोणाला पायीचं नाही तर कोणाला डोळंचं नाहीत तर हाय तोचा वाकडाच आहे, अपंग आहे, सगळी टाकावाईत तेवढी भजन करतात. मग भजन करण्यासाठी यांना टाकावी करावं का चांगलं शरीर ठेवावं? यांचं काय करावं? देव इकडं कुठनं तरी इकडं कोणीकडं तरी येताना वडा एखादा असेल, पडक्या हिरी जवळ असत, तिकटे असतील, अमावस्या रात्र असावी, एकटंच असावं. त्यावेळेला देव आठवतोय का लग्नात बँड वाजताना करवल्या बिरवल्या सगळा फोर्स चाललाय लाईटचा न्यायचा, तवा देव आठवतोय? कुठसा आठवतोय? कुठसा? फडकी हीर अमावस्या, आणि त्यातही घरात कथा ऐकलेल्या पाहिजेत की तिथं लई मोठा आहे, सोडत नाही, असं सगळं ऐकलेलं असावं. आणि त्या जागेला आलं की धाड धाड लिव्हर वाढते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंगा. वा रे, तुझ्या बाचा गडे वैरी तिथं तेवढ्या अडचणीच्या वेळा याला त्यो